जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं गन्धातीतं गगनसदृशं तद्भवस्याति लक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांच्या चरणांना वंदन करते। परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काकांच्या चरणांना वंदन करते। आचार्य उदयदादा घायाळ यांना अभिवादन करते आणि सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला सुरुवात करते। श्री समर्थांनी दासबोध ग्रंथामध्ये 2 अंगांचा जीवनाचा विचार केलेला आहे, एक व्यावहारिक आणि दुसरं पारमार्थिक। 2 अंग, एक अंग नक्की असतं, पारमार्थिक अंग सगळ्यांनाच असतं असं नाही। तर आपण इथे जे आलेलो आहोत त्या सगळ्यांना पारमार्थिक अंग आहे आणि या 2 अंगांचा समर्थांनी विचार केला आणि व्यावहारिक अंग जर उत्तम असेल त्याच्यामध्ये समर्थांच्या उभ्या आहेत, प्रपंची पाहिजे सुवर्ण, प्रपंच करावा नेटका। कारण प्रपंच उत्तम झाला आणि त्याच्याच आत्ता आपण जे विचार ऐकले, समजले आणि वर्तले त्याची भाग्यपुरुष भले आणि अतिशय सुंदर चिंतन असं प्रज्ञाताईंनी मांडलं। कारण या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात, पारमार्थिक अंगाचा विचार करता करता या छोट्याच गोष्टी दुर्लक्षित राहतात आणि आपण पुढे धाव घेतो। पण अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आता चिंतन मांडलं गेलं, थोडा अंतर्मुख होऊन जर आपण विचार केला तर आपल्याच काही गोष्टी आपल्याच अंतरंगात उमटायला लागतात आणि आपल्या छोट्या छोट्या गोष्टीतनं सुधारणा होऊन आपण पारमार्थिक आहोत पण अजून परमार्थाकडे आपली काय होते तर प्रगती व्हायला नक्कीच मदत होते। कारण आपलं आयुष्य जे आहे ना हे सातत्याने आपण शिकत राहणं असतं याच्यामध्ये। कारण आपण कसं होतं तर मनुष्य देहामध्ये जन्माला आलेलं असल्यामुळे आपला स्वभाव थोडासा असतोच, कारण सातत्याने शिकणं आणि असा जो सातत्याने शिकत राहतो ना त्याला म्हणजे आपलं जो आत्मपरीक्षण करत राहतो ना त्याचं व्यावहारिक जीवनही उत्तम होतं आणि पारमार्थिक जीवनही उत्तम होतं। आणि या दोन्हींचं मार्गदर्शन समर्थांनी आपल्याला या ग्रंथामध्ये करून ठेवलेलं आहे। फक्त आता आपण ज्या ओव्या निवडल्या होत्या त्या पारमार्थिक अंगाने निवडल्या होत्या। कारण आपण काल जो विचार सांगितला होता की आपण ज्या वयामध्ये आत्ता आहोत त्या वयामध्ये आपल्याला जर काळ काम वेगाचं गणित बघितलं तर आपल्या हातात काळ किती आहे, काम किती आहे आणि आपला वेग किती आहे। काळ माहिती नाही किती आहे तो, काम तर खूप आहे। कारण इथे आपण बघितलं की दासबोध ग्रंथाचा अभ्यास करायचा म्हटलं तर 200 समास आणि 20 दशक आहेत। ग्रंथ बघितल्यानंतर आकाराने खूप मोठा आहे, बघितल्यानंतर छाती दडपल्यासारखी होते की आता हा ग्रंथाचा अभ्यास कधी करायचा। आणि म्हणून आपण या निवडक ओव्या ज्या काढल्या होत्या की त्याच्यातून काहीतरी आपल्याला एक मुख्य विचार मिळेल आणि तो मुख्य विचार जर आपण इथून घरी घेऊन गेला आणि त्याच्यावर जर मनन झालं तर परत अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण होईल आणि परत आपल्याकडून बघा आम्ही पण शिकतो आहोत, असं काही नाही की आम्ही सुद्धा हे जेव्हा वक्ता इथे बसून बोलतो तेव्हा वक्त्याची पण ती काय आहे तर साधनाच आहे आणि श्रोते समोर असल्याशिवाय वक्ता बोलू शकत नाही। म्हणजे वक्ता आणि श्रोता यांचं जे इंटरॅक्शन्स आहे हे दोन्हीकडून काय तत्कथनम तद्वचनम तत्श्रवणम, तेच तेच बोलावं, तेच तेच सांगावं, तेच तेच ऐकावं अशी शास्त्राने आपल्याला आज्ञा केलेली आहे। कारण समर्थ म्हणतात की रोज आपण तेच जेवतो की नाही, रोज आपण तक्रार करतो का की रोज काय पोळी भाजी खायची, रोज काय तेच पाणी प्यायचं, कारण ते लागतं आपल्याला। मग रोज परमार्थाचं श्रवण करावं आणि असं सातत्याने जर आपण श्रवण करत राहिलो आणि आम्ही इथून बोलत राहिलो तर दोघांच्या अंतःकरणामध्ये तत्व हळूहळू तो विवेक जो आहे तो प्रगट होत राहतो।
आणि म्हणून या दोन्ही जीवनांचा अंगांचा समर्थाने विचार केला आहे. पण जसं मी आत्ता म्हटलं तसं की काळ काम वेगाचं गणित बघितलं तर काळ आपल्याला माहिती नाही किती आहे, तो काम तर खूप आहे आणि वेग फार आपला मंद असतो. मग आता त्याच्यातलं जे वर्म आहे ते आपण इथे जो तत्त्वज्ञानपर जो भाग आहे तो सांगण्याचा आपण इथे विचार केला, जो अभ्यासवर्ग इथे घ्यायचं ठरलं. कारण आपल्याला असं वाटू शकतं की आम्हाला ग्रंथाची ओळख नाही, पण तरीसुद्धा एवढ्या अवघड ओव्या का घेतल्या. खरं अवघड नाही आहेत, पण आता ज्यांना परिचित नाही त्यांना असं वाटू शकतं. पण ओव्यांचं श्रवण केल्यानंतर म्हणजे ओव्यांमध्ये जे विचार सांगितलेत किंवा ओवीचं जे निरूपण इथे केलं गेलं आहे, आत्ता आपण निरूपण ऐकलं, कालही आपण निरूपण ऐकलेलं आहे, त्याच्यातून एक जरी विचार क्लिक झाला आपल्याला तर तो आपल्याला पुष्कळ होऊन जातो. म्हणजे तो पुष्कळ आपल्या जीवनाचं सार्थक जे आहे, आपण आयुष्याचं सार्थक हे जे आपण शीर्षक दिलेलं आहे, तर तो तेवढा विचारसुद्धा आपल्याला पुरतो. कारण आता जर आत्ता ग्रंथ हातात वाचायला घेतला, नंतर तो समजणार, नंतर त्याच्यावरती आपण काय अभ्यासवर्ग घेणार, याला खूप काळ आहे. पण अगदी छोटासा विचार क्लिक झाला आणि त्याच्यावर आपण चिंतन केलं तर नक्की आपल्या आयुष्याचं सार्थक व्हायला मदत होणार आहे. आणि तोच विचार आत्ता आपण ह्या चिंतनासाठी पुढचं आत्ताचं जे निरूपण आहे माझं, त्याच्यामध्ये एक समर्थांची मी ओवी घेतलेली आहे की आता आपण सगळेजण जे देवदेव करतो तर देवाचं स्वरूप काय आहे आणि देवदेव करणं म्हणजे काय. समर्थांची ओवी आपल्यासमोर, आधी देवास ओळखावे, मग अनन्य भावे भजावे, अखंड ध्यानाची धरावे सर्वोत्तमाचे. आता तुम्ही म्हणाल की असं काय समर्थांनी म्हटलंय, आधी देवास ओळखावे. आम्ही तर सगळंच देवाचं करतोय आत्तापर्यंत, पण आता जेव्हा संत विचार सांगतात तेव्हा त्याच्यामध्ये नक्की काहीतरी काय असला पाहिजे, तर मुख्य विचार असला पाहिजे की आपण ज्या देवाला ओळखायला पाहिजे त्या देवाला आपण अजून ओळखलेलं नाही आहे. समर्थ म्हणतात आधी देवास ओळखावे म्हणजे देवाचं स्वरूप जाणून घ्या आणि मग अनन्य भावे भजावे, मग त्याला अनन्य शरणागत राहा. आणि असं जेव्हा अनन्य शरणागत राहू तेव्हा जो देव आहे तोच मला सगळीकडे त्या भगवंताची अनुभूती येईल. अखंड ध्यानाची धरावे सर्वोत्तमाचे. आता आपण हळूहळू या ओवीचा विचार करणार आहोत की देवाला ओळखायचं म्हणजे काय, त्याला अनन्य म्हणजे न अन्य, तुझ्याशिवाय कोणीही अन्य नाही असा जो देव आहे तो देव कोणता आहे आणि अखंड ध्यानाची धरावे, ज्याचं ध्यान धरावचं अखंड तो देव कोणता आहे आणि तो सर्वोत्तम आहे, सर्वात उत्तम जो देव आहे. आणि मग त्याला का ओळखायचं, तर मीच देव आहे पण मला माझी ओळख पटत नाही आहे आणि माझं स्वरूप मला ओळखण्यासाठी त्या देवाला आधी ओळखायचं आहे आणि मग मला लक्षात येणार आहे की मीच देव आहे. आणि मीच देव आहे हे लक्षात आलं की मला सगळ्यांमधला देव दिसणार आहे. एवढं आपल्यासमोर या ओवीतून जो विचार मांडलेला समर्थांनी त्याचं आपण हळूहळू हळूहळू काय करत जाऊ तर छान व्यवस्थित चिंतन करत जाऊ. बघा आता आपण जसं आता मी म्हटल्याप्रमाणे आपण इथे सगळेजण जे जमलेले आहोत, आता हे सगळेजण आपण उपासक आहोत की नाही, नक्कीच आहोत. त्याशिवाय आपण गडावरती आलेले नाही आहोत, म्हणजे देवदेव करणारे आहोत. आपण जर म्हटलं की आहोत त्या फार देवदेव करतात किंवा आम्ही पण काय करतो तर देवाचं करतो, आपण अशी सहज काय बोलतो तर वाक्य बोलून जातो किंवा हल्लीनं जरा ह्या जास्त देवाचं करायला लागल्यात असंही आपण म्हणतो. आता म्हणजे काय देवाचं करायला लागल्यात म्हणजे, आता चातुर्मास सुरू होईल, चातुर्मास सुरू झाले की व्रतवैकल्य सुरू होतात. व्रतवैकल्य सुरू झाली की प्रत्येक भगिनी जी आहे ती काही ना काहीतरी काय करते तर नेमचा असतो की सोमवार तर असतातच श्रावणातले, त्यानंतर चातुर्मासाला कोणी एक भुक्त म्हणजे एक वेळ जेवतं. असे अनेक जी व्रतवैकल्य केली जातात, उपास तापास केले जातात, त्याच्यात गणपती, गौरी, महालक्ष्म्या, नवरात्र, अनेक सणवार जे आहेत आपल्या परंपरेप्रमाणे संस्कृतीमध्ये जे आलेले आहेत ते आपण सगळेजण करत असतो. काल एक भगिनी म्हणाल्या की सोमवारी शंकराला जायचं, मंगळवारी देवीला जायचं, बुधवारी बृहस्पतीची पूजा करायची, गुरुवारी दत्ताला जायचं, शुक्रवारी व्यंकटेशाची पूजा करायची, शनिवारी मारुतीला तर गेलंच पाहिजे कारण मारुती हा सगळ्यात कडक देव आहे. शनी मारुतीला गेला नाही तर तो तरी आमच्या काहीतरी प्रपंचात बिघडवल्याशिवाय राहत नाही. रविवारी खंडोबाची उपासना. आणि हे जे देवदेव करणं हे या अर्थी आपण सगळेजण घेत असतो आणि ह्याच्यात चुकीचं काही नाही आहे, कारण आपल्या घरामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. कारण सोमवारी शंकराची उपासना आपण बेल वाहतो, सोमवारचा काय करतो उपास करतो, कारण या इंद्रियांना वळण लागण्यासाठी, मनाला एक वळण लागण्यासाठी या परंपरेने आपल्या घरामध्ये काय आहे तर ही घडी बसवून दिलेली आहे
की त्या खऱ्या देवाचं स्वरूप समजून घेणं तर नंतर जिज्ञासा निर्माण होते. पण सुरुवातीपासून हे जर सगळं चाललेलं असतं की म्हणजे ही आपल्या शास्त्राने म्हणा, परंपरेने म्हणा, संस्कृतीने म्हणा, ही लहानपणापासून आपल्या घरामध्ये कुळधर्म कुळाचार करावा, म्हणजे त्यानिमित्ताने आपल्या इंद्रियांना सवय लागते थोडं मन आवरण्याची. नैवेद्य देवाला द्यायचा म्हटल्यानंतर 1 वाजेपर्यंत काय केलं पाहिजे तर काही खाल्लं नाही पाहिजे देवाला नैवेद्य. घरातल्या मुलांना सुद्धा काहीतरी कोरडं खायला द्यायला पाहिजे, त्यांना खरकटं अन्न वगैरे द्यायचं नाही, कारण त्या मुलांनाही लहानपणापासून संस्कार होतात की घरामध्ये काहीतरी देवाचं होतं. आणि सर्वसामान्यतः आपण याला काय म्हणतो तर देवदेव असं म्हणतो. आणि जेव्हा अशा गोष्टी आपण दृश्य बघतो तेव्हा आपण म्हणतो सुद्धा यांचं घर खूप पारमार्थिक आहे, आपण असं सहज म्हणतो ना, कारण हे सगळं आपल्याला जे आहे ते सगळं आपल्याला दिसतं. पण आता मूल्य आणि मर्यादा हे 2 शब्द आपल्यासमोर ठेवलेले आहेत. प्रत्येक गोष्टीला मूल्य आहे आणि त्याची मर्यादा आहे. आता आपण हे सगळं करत असतो, आपल्या भगिनीची संख्या इथे जास्त आहे. आपण नवरात्रातले उपास बहुतेक जणी करणारे असतो. नवरात्रातले उपास 9 दिवस, जसं जसं वय व्हायला लागतं तसं नवरात्र जवळ आलं की आपल्याला संकट वाटायला लागतं की आता 9 दिवस उपास करायचे. पण तरी आपली अपरंपार श्रद्धा असते देवीवरती आणि आपण 9 दिवस उपास करतो आणि झाल्यानंतर म्हणतो हुश्य झाले बाई, आणि ते कुणी देवीनेच करवून घेतले. पण आता असं आहे की किती दिवस आपल्याला हे सगळं झेपणार आहे हाही विचार करायचा आहे. त्याला मूल्य नक्कीच आहे, पण त्याची मर्यादा आहे ना. प्रत्येकाचं मूल्य आहे आणि त्याची मर्यादा आहे. आणि ही जर आपण ओळखली तर संत जे आपल्याला सांगतायत की जो देव आहे, जो खरा देव आहे, तो बाहेर कुठे नसून तो तुझ्याच अंतःकरणात आहे. तो जर ओळखला, बघा जे समर्थ नवविधा भक्ती बोलतायत, नवविधा भक्तीमध्ये आपल्याला माहिती आहे की श्रवण, कीर्तन, अर्चन, विष्णू नामस्मरण, पादसेवन. आता अर्चन भक्तीमध्ये भगवंताची पूजा आहे, नंतर वंदन भक्ती आहे. जे समर्थ नवविधा भक्ती आपल्या 1-4 दशकामध्ये बोलत आहेत ते समर्थ पुढे जसा जसा ग्रंथ जातो आहे तसं समर्थ म्हणतात सहज देव असतची असे, सायासे फुटे ना असे, नाशिवंत देवासा विश्वासे ऐसा कवडू. म्हणजे सहज देव जो आहे तो आहेच, तो तुटणारा फुटणारा नासणारा नाही. आणि हेच अपेक्षित आहे की आपण जी कृतिशील साधनं करतो त्या कृतिशील साधनांनी आपल्याला त्या चिंतनशील साधनांकडे नेलं पाहिजे. आणि मग देह ठाईचं पैसोनी करा एकचित्त, आवडी आनंद आळवावा, अशी स्थिती आली पाहिजे. नाही तर किती दिवस आपण देहाने हे सगळं करू शकणार आहे. आता करोनाच्या काळात सगळ्यांचा अनुभव आहे की जे लोक रोज देवळात जात होते त्यांचा नेम होता, एकही दिवस चुकत नव्हता. नाही आज शनीला जायला पाहिजे, तेलवात घालायला पाहिजे. कारण कसं असतं की काही शनीला जर तेल आपण घातलं नाही, मारुतीला नारळ वाढवून आलं नाही तर नक्कीच काहीतरी माझ्या प्रपंचामध्ये बिघडणार आहे, अशा आपल्या मनामध्ये काय असते, थोडी भीती असते. गुरुवारी दत्ताला गेलं पाहिजे. आणि असं आपण आठवडाभर तो देह शिणून जातो. पण जेव्हा तरुण वय असतं तेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. पण जेव्हा आपलं उतरतं वय होतं आणि जर या संकल्पना स्वच्छ आणि स्पष्ट झाल्या नाहीत आणि त्या कृतिशीलतेने मला चिंतनशीलतेकडे जर नेलं नाही तर आपण त्याच चक्रामध्ये अडकून जातो. आणि करोनाच्या काळात नेमकं हेच झालं की ज्यांना नेमाने जाण्याची सवय होती तेव्हा करोनामध्ये मंदिरं बंद झाली आणि त्या लोकांना नैराश्य आलं की मंदिरं बंद झाली आणि आम्हाला भगवंताच्या मंदिरात दर्शन घ्यायला जाता येत नाही. पण दर्शन घ्यायला जेव्हा मी जाते, बघा आपण सगळेजण मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जातो. आता आमच्या इथे मोरा गोसावींचं म्हणजे मोऱ्याचं मंदिर आहे चिंचवडमध्ये. आता चिंचवडला आम्ही मंदिरामध्ये गेल्यानंतर 4 वाजता जर आम्ही गेलो ना तर मंदिर बंद असतं, म्हणजे जाळीचा दरवाजा तिथे लावलेला असतो. आता जाळीच्या दरवाज्यातनं मी जेव्हा मोऱ्याचं दर्शन मलाही होतं की नाही, आणि जर एक गुंड दरोडेखोर जर आला तर त्यालाही होतं आहे की नाही दर्शन, गणपतीचं दर्शन मला पण होतं आहे, त्याला पण होतं आहे. मग माझ्या दर्शनात आणि त्याच्या दर्शनात फरक काय, तेच समर्थ सांगतात, आधी देव ओळखावा. आधीवरच या पहिल्याच चरणावर आपण विचार करतोय, आधी देव ओळखावा. मग आता देव ओळखणं, आता मला दर्शन तर येते, मूर्तीचे दर्शन होतच आहे, गणपती माझ्या समोर आहे, त्याच्याही समोर गणपती आहे, तोही काहीतरी त्याच्यासाठी मागतोय, मी काहीतरी माझ्यासाठी मागते आहे. पण मग देव ओळखणं म्हणजे काय, संत जे म्हणत आहेत तो विचार जो आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे.
बघा, श्री समर्थांचं एक स्फुटकाव्य आहे आणि स्फुटकाव्यामध्ये समर्थ म्हणतात, एक राम आहे खरा तिकडे गुरु परंपरा. आता खरा राम म्हणतात त्या अर्थी काय आहे? खोटा राम पण आहे. सहज आहे, सापेक्ष शब्द आहे त्याच्या, खोटा. मग आता एक राम आहे खरा तिकडे गुरु परंपरा असं जेव्हा समर्थ म्हणतात, तर खोटा राम असं म्हणण्याचं कारण काय? तर खोटा राम असं आपण म्हणू की जो अवतार रूपाने आला तो दाशरथी राम. बघा, त्याचा अवतार कार्य करण्यासाठी तो भूतलावरती आला की नाही? कारण भगवंताचं काय, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, जेव्हा धर्माला ग्लानी येते किंवा परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, रावणाचा संहार करण्यासाठी, कंसाचा संहार करण्यासाठी हे भगवंताचे जे अवतार आहेत ते भूतलावरती काय झाले तर त्यांनी धारण केले. आणि त्यांचं अवतार कार्य संपल्यानंतर ते तिरोधान पावले. त्यांना मृत्यू असं म्हणत नाही, त्याला काय म्हणतात? तिरोधान असं म्हणतात. त्यांचं अवतार कार्य संपल्यानंतर ते त्यांच्या मूळ स्वरूपात निघून गेले. आता त्यांचं मूळ स्वरूप कुठलं त्याचा आपण विचार पुढे करूयात. म्हणून अवतार कार्य जे आहे, म्हणून त्याला समर्थांनी काय म्हटलं आहे बघा, अवतारसुद्धा आपल्यामध्ये आले, काही काळ त्यांनी त्यांचं कार्य केलं आणि कार्य संपल्यानंतर ते आपल्यातून निघून गेले. म्हणजे आज आपल्यामध्ये आहेत का? समर्थ म्हणतात, अवतार तितुके संपले. मग आता आपल्यामध्ये काय आहे? आज अवतारांची नामं आहेत, रूपं आहे, चरित्र आहे. आपण जेव्हा रामकथा ऐकतो, जेव्हा आपण महाभारत किंवा भागवत ऐकतो, तेव्हा भगवंताचे जे अवतार आहेत त्यांच्या आपल्यामध्ये काय आहेत तर कथा आहेत, त्यांची चरित्र आहेत, त्यांचं नाम आहे, त्यांचं नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन. आणि हे आपण केल्यानंतर त्या अवतारांच्या कथा आपण ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण रमतो आणि रमतो की नाही? आणि असं तर आपल्यासमोर बघा, समर्थ संत जे असतात की नाही, ते संत आपल्यासमोर खूप छान विचार ठेवतात. आता खरा देव, खरं म्हणजे आवाज येतोय? आता खरा देव जो आहे ना, तो खरं एकच देव आहे, पण आपल्यासाठी सोय म्हणून समर्थांनी आपल्यासमोर दासबोध ग्रंथामध्ये 4 स्तर देवाचे सांगितलेले आहेत. पहिला स्तर मूर्ती आहे, नंतर अवतार आहे, नंतर ईश्वर आहे आणि नंतर परब्रह्म आहे. आता विचार आपल्या मनात येईल, असे 4 स्तर आहेत का? म्हणजे 4 देव आहेत का? आता दृष्टांत सांगते म्हणजे लक्षात येईल. आता ही सायली इथं आलेली आहे, तिचं छोटं बाळ आहे. आता ते सारखं इकडे तिकडे फिरतंय. आता वरण भात घेऊन कालवलेला, तूप मीठ घातलेला छानपैकी आईने बाळाने खावा म्हणूनच आईने काय केलेलं असतं, तो प्रेमाने कालवलेला असतो. पण तो प्रेमाने कालवलेला भात ते बाळ खातं का? कारण त्याला वरण भात खाऊन सोडून का हवं असतं? बऱ्याच गोष्टी दुसऱ्या हव्या असतात. पण आईला माहिती असतं की वरण भात साजूक तूप घालून जर कालवला आणि त्यांनी जर खाल्ला पोटभर, त्याचं पोट भरलं तर तो रात्री छान झोपणार आहे. आणि म्हणून ती भात घालायचा खूप प्रयत्न करते, पण त्या बाळाला काही तो भात खायचा नसतो. माई अनेक युक्त्या करते की अरे हा काऊचा घास आहे, हा चिवचा घास आहे, हा माऊचा घास आहे, हा अजून कशाचा घास आहे, मावशीचा घास आहे. असं करून करून ती कसे त्याला ते घास भरवते. अगदी त्याचप्रमाणे त्या खऱ्या देवाची ओळख आपल्याला नाही आहे, म्हणून संतांनी हे 4 घास आपल्यासमोर केलेले आहेत. एक मूर्तिरूप श्रीराम आहे, दुसरा अवताररूप श्रीराम आहे, तिसरा ईश्वररूप श्रीराम आहे आणि चौथा जो आहे तो काय आहे, तो मूळ जो आहे तो खरा देव आहे. मग आता आपण पण कसे आहोत तर तो छोटं बाळ आहे, पण आपण पारमार्थिक दृष्टीने आपण पण कसे आहोत तर बाळच आहोत त्यांच्या दृष्टीने, संतांच्या. म्हणून संतांनी आपल्यासमोर जे आहेत हे 4 प्रकार काय आहेत तर आपल्यासमोर सांगितलेले आहेत. आणि मग आपली व्यवस्था केलेली आहे की खालपासून हळूहळू त्या खऱ्या देवापर्यंत जावं. आता आपल्यासमोर कुठला स्तर उपलब्ध आहे? आपल्यासमोर जो आहे तो मूर्ती हा स्तर उपलब्ध आहे. आता आपण इथे सज्जनगडावरती जर गेलो तर आपल्या लक्षात येईल की इथे रामरायांच्या मूर्त्या आहेत आणि समर्थांनीच ती सोय आपल्यासाठी करून ठेवलेली आहे. समर्थांचं अवतार कार्य संपायच्या आधी समर्थांनी त्या मूर्ती तंजावरवरून बोलवल्यात, कारण त्यांना माहिती आहे की आपल्या मागून जे येणारे आहेत, जे अज्ञजन आहेत, त्यांना आधार कोणाचा आहे तर मूर्तीचाच आहे. कारण दृश्य जगतामध्ये दृश्य समोर आपल्याला लागतं आलंबनासाठी, कारण आलंबन लागतं कुठलं तरी, आणि आलंबन त्या मूर्तीच्या रूपाने आपल्यासमोर आहे दृश्य. आणि ती मूर्ती पण कशी असावी तर अतिशय सुंदर असावी असं सांगितलं आहे. राम सावळा सुंदर, कासे मिरवी पितांबर, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा. कारण सुंदर मूर्ती जर समोर असेल तर ती साहजिकच काय घेते तर बघा, सहज माणसाचा स्वभाव असा आहे की सुंदर व्यक्ती दिसली की आपण पटकन मागे वळून बघतो.
किती सुंदर दिसते ना, कारण सहज स्वभाव येतो माणसाचा. मग मूर्ती पण सुंदर जर असेल तर ती पण काय घेते तर आपल्या मनाचा वेध घेते. आपण पण एक क्षण त्या मूर्तीकडे बघत राहतो. आता मूर्ती ती पंचधातूंची असेल, नंतर सोन्याची असेल, चांदीची असेल, आपण म्हणू की पाषाणाची असेल, मूर्ती कशाचीही असू शकते, पण तिथे मूर्ती आपल्यासमोर अतिशय सुंदर आहे. आता मूर्ती कशा कुणाची असतं, नुसतीच मूर्ती जर एखादी आणून ठेवली तर काय आपल्याला काही होईल का त्याचं आकलन? त्या मूर्ती कुणाच्या असतात? अवतारांच्या असतात. अवताररूप श्रीरामांची मूर्ती आहे, अवताररूप श्रीकृष्णाची मूर्ती आहे, दत्तात्रेयांची मूर्ती आहे आपल्यासमोर, विठ्ठलाची मूर्ती आहे आपल्यासमोर. आणि जेव्हा आपण मूर्तीला नमस्कार करतो तेव्हा त्या मूर्तीमध्ये आपण कोण बघतो? तो राम बघतो. कुठला राम बघतो? दाशरथी राम बघतो. दाशरथी राम बघतो, ज्याने इथे कंसाचा वध केला. शबरीला काय केली तर शबरी त्याची भक्त होती, शबरीची बोरं चाकली त्या रामाने, अहिल्याचा उद्धार केला त्या रामाने. आणि त्या मूर्तीमध्ये आपण तो अवताररूप राम बघतो. त्या अवतारांच्या कथा आपण ऐकलेल्या असतात आणि ऐकलेल्या असल्या तरीसुद्धा त्या कथांमध्ये आपण रमतो. आणि जेव्हा त्या आपण कथा ऐकतो त्याच्यामध्ये रमतो आणि रमतो तेव्हा आपल्यालाही एक विश्वास वाटतो की हा राम माझा पण उद्धार करणारा आहे. आणि म्हणून उपासना जी आहे ती मूर्तीची म्हणजे रामरायाची उपासना आहे. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, हे कुणाला मागणं मागतो आपण? तर त्या रामाला आपण मागत असतो. आणि म्हणून इथे खूप समर्थांनी बघा, समर्थांचा दासबोध ना जर वाचला तर समर्थांनी मार्गदर्शन केलं नाही असा एकही विषय नाही आहे. काल आपल्यामध्ये विषय झाला होता की हा देव शोधायचा कुणाच्या संगतीमध्ये, तर तो सत्संगतीमध्ये देव शोधावा असं समर्थांनी स्पष्टपणे आपल्या ग्रंथात सांगितलं आहे. जयास वाटे देव पहावा, तेने सत्संग धरावा, सत्संगे बिन देवाधिदेव पाविजेत नाही. कारण ज्या संतांनी त्या देवाला ओळखलेलं आहे आणि ते स्वतः देवरूपच झालेले आहे, त्या संतांच्या संगतीमध्ये देवाचं स्वरूप आपल्याला अनुभवाला येऊ शकतं. आता ज्यांनी देवाला ओळखलं नाही त्याच्या संगतीमध्ये ते येऊ शकत नाही. म्हणून ज्यांनी प्रत्यक्षाची अनुभूती घेतलेली आहे त्यांच्याच संगतीमध्ये आपल्याला देवाची ओळख करून घ्यायची आहे. म्हणून सत्संग जो आहे तो काय आहे तर अतिशय महत्त्वाचा आहे. बघा, तुकोबांचं वचन आहे, देव शोधाया गेलो देवाची होऊनी ठेलो. आपली अनुभूती सांगतायत ते. दास आणि राम आणि दास दोघे पहुडले धामी, म्हणजे राम आणि दास म्हणजे समर्थ एकरूपच झाले, एकमेव अद्वितीय तत्वरूपच झाले. आणि असे समर्थ आहेत, असे जे संत आहेत त्यांच्या संगतीमध्ये ह्या देवाची ओळख करून घ्यायची. म्हणजे एक दासबोध ग्रंथ आहे, तो जर आपण अभ्यासाला घेतला तर त्याच्यामध्ये हे जे समास आहेत या समासामध्ये ज्या ओव्या आहेत ते सगळं परिपूर्ण मार्गदर्शन समर्थांनी आपल्याला करून ठेवलेलं आहे. इथे चिंतन आपण श्रवण केल्यानंतर जर घरी जाऊन आपण दासबोध उघडला तर आपण समास वाचला हा, तर त्याच्यामध्ये आपल्याला आकलन व्हायला लागेल की खरोखर हे किती सुसंगत विचार समर्थांनी आणि संतांनी आपल्यासमोर सांगून ठेवलेले आहेत. बघा, म्हणून चत्वार देव निरूपण नावाचा समास आहे समर्थांचा, तो आपण घरी गेल्यावरती वाचावा. म्हणजे आपल्या इथे जे विचार श्रवण केलेले आहेत ते आपल्याला उलगडायला लागतील. म्हणून पहिला जो देव जो आहे तो मूर्तिरूप देव आहे, दुसरा जो देव आहे तो अवतार आहे. आणि आता हे अवतार कोणाचे असतात? अवतार कोणाचे असतात? ईश्वराचे असतात. अवतार कोणाचे असतात तर ते ईश्वराचे असतात. आता ईश्वराचे अवतार असतात आणि अवतारामध्ये एक वैशिष्ट्य आहे की जे अवतार रूपाने देव ह्या भूतलावरती आलेले आहेत त्या अवतारांमध्ये सुद्धा त्यांना आपण ईश्वर आहोत याचं सतत भान आहे. याचं सतत काय, रामरायांना सतत भान आहे की आपण ईश्वर आहोत, कृष्णाला सतत भान आहे की आपण ईश्वर आहोत. बघा, आपल्याला शास्त्र आपल्यासमोर म्हणतं की ईश्वराने ही सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे. उपनिषदांमध्ये आपल्याला सृष्टीचा क्रम सांगितला उत्पत्तीचा, की ईश्वराला संकल्प झाला एकोहम बहुस्याम, ही सृष्टी निर्माण करावी. बघा, त्याच्या आधी असं आहे की ब्रह्म नावाचं तत्व आहे, तो चौथा स्तर आपण म्हणूयात असं. आता काही ठिकाणी असं म्हटलं की ब्रह्माला संकल्प झाला, पण ब्रह्माला संकल्प होत नाही, कारण ब्रह्म कसं आहे तर अमन आहे. आता या 3 स्तरांपासून म्हणजे मूर्ती, अवतार आणि ईश्वर या 3 पासून त्या ब्रह्माला अलिप्त ठेवलेलं आहे. त्याला या सृष्टीमध्ये कुठेही आणलेलं नाही आहे.
म्हणून त्याचं वर्णन उपनिषद असं करतं की ते अमन आहे, अकर्ता आहे, अजर आहे, अमर आहे आणि तो खरा देव आहे, ते माझं मूळचं स्वरूप आहे. बस एवढंच वाक्य आता म्हणूयात, मग हळूहळू पुढे तिकडे जाऊयात. आता जेव्हा शास्त्र असं सांगतं की संकल्प झाला म्हणजे स्फुरण झालं, तर ते स्फुरण ब्रह्माला होत नाही. अगदी आपण सोप्या भाषेत थोडं समजावून घेऊयात, अगदी अध्यारोप वगैरे तिकडे काही जायची आवश्यकता नाही आहे. आता एक डोळ्यासमोर आणा की शांत जलाशय आहे आणि शांत पाणी, संथ एकदम पाणी आहे. आता संथ पाण्यावरती अशी वाऱ्याने हालचाल निर्माण झाली की काय होतो? तरंग निर्माण होतो. आता खरं म्हणजे तरंगामध्ये पाण्याशिवाय काही आहे का? काहीच नाही आहे, पण आपण काय म्हणतो? त्याला तरंग म्हणतो. आणि जेव्हा तो तरंग जेव्हा आपण हातात घेतो तेव्हा तरंग म्हणून काय तो आहे का? खरं म्हणजे तो पाणीच आहे. मग अगदी एक संकल्पना समजण्यासाठी म्हणून ईश्वराची अगदी सोप्यात सोपं उदाहरण सांगितलं की जेव्हा पाण्यावरती तरंग उमटतो तसंच ब्रह्मावरती एक तरंग निर्माण झाला आपण असं म्हणून. त्यांनी ब्रह्माला काहीच हलवलं नाही, त्यांनी ब्रह्माला अलिप्तच ठेवलं आणि तो तरंग झाला आणि तोच ईश्वर झाला. समजण्यासाठी खूप जास्त क्लिष्ट किंवा खूप खोलात जाऊ नका. तो ईश्वर झाला आणि संकल्प ईश्वराला झाला. कारण संकल्प ईश्वराला होतो, संकल्प ब्रह्माला होत नाही. आणि जेव्हा संकल्प झाला की एकोहम बहुस्याम, म्हणजे मी एक आहे, मी बहु व्हावं आणि ही सगळी सृष्टी निर्माण करावी. मग त्यांनी शक्तीचं सहाय्य घेतलं आणि त्यांनी सृष्टी निर्माण केली. तो जो आहे तो एकटा काही करू शकत नाही, त्यांनी प्रकृतीचं सहाय्य त्याला घ्यावं लागतं. प्रकृती पण स्वतंत्र काही करू शकत नाही, तिला ईश्वराचं सहाय्य घ्यावं लागतं, म्हणजे पुरुषाचं सहाय्य घ्यावं लागतं. म्हणून प्रकृती आणि पुरुष असे दोन शब्द तयार झाले. म्हणजे प्रकृती आणि पुरुषापासून ही सगळी सृष्टी निर्माण झाली. मग सृष्टिक्रम सांगताना आपल्याला शास्त्र असं सांगतं की कशी सृष्टी निर्माण झाली. तर ही प्रकृती म्हणजे मूळमाया, नंतर गुणमाया निर्माण झाली 3 गुणांची, सत्व रज तम, आणि नंतर पंचमहाभूतांची माया निर्माण झाली, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. 5 भूतं आणि 3 गुण मिळून किती झाले? 8. मग आपण काय म्हणतो? ही कशाची प्रकृती? अष्टधाव प्रकृती. पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी. जेव्हा समर्थांनी तत्वविवरण नावाचा समास आहे त्याच्यामध्ये समर्थांनी या सगळ्याची उकल करून दाखवली आहे की पिंडात आणि ब्रह्मांडात कशी तत्व आहेत आणि ही तत्व सगळी अचेतन जड आहेत आणि त्याच्यामध्ये एकच चेतन देव आहे, तो खरा देव आहे. एवढंच पुढे आपण विचार करूया. म्हणजे अष्टधा प्रकृती जी आहे ही सगळी निर्माण झाली. पुढे आपल्याला शास्त्र असं सांगतं की ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली. आता त्यांनी पृथ्वी निर्माण केली, तो पृथ्वीत शिरला. त्यांनी पाणी निर्माण केलं, तो पाण्यात शिरला. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पंचमहाभूतांमध्ये तो शिरला. आणि सगळ्यांमध्ये जडचेतन सृष्टी त्यांनी निर्माण केली. बघा, जडाजडी अंशी रहाटणे सरिसी ते चेतनाला लटकी तुझसी नाही. अर्जुनाला भगवंत म्हणतात जड आणि चेतन या सगळ्यांमध्ये मी प्रविष्ट आहे असं स्वतः भगवंत सांगतात. म्हणजे सगळ्यांमध्ये कोण आहे प्रविष्ट? तर सगळ्यांमध्ये त्यांनी काय केलं आहे तर प्रवेश केलेला आहे. जे चैतन्य रूपाने जी आपल्याला अनुभूती येते आहे ती कुणाची अनुभूती येते? तर त्याची अनुभूती येते आपल्याला ती. आता त्यांनी कसं काय बाहेर रूप धारण केलं? पाणी आहे, आता या लोटीमध्ये पाणी आहे, ते लोटीच्या आकाराचं झालं, ते भांड्यात घाला तर भांड्याच्या आकाराचं होतं, ते पसरट भांड्यात घाला तर पसरट भांड्याच्या आकाराचं होतं, ते मोठ्या भांड्यात घाला तर उभ्या भांड्याच्या आकाराचं होतं. पाण्याला स्वतःचा आकार काही आहे का? अगदी त्याचप्रमाणे ते निर्गुण निराकार जो 4था स्तर आहे ते असंच अरूप, त्याला आकार नाही आहे, ते निराकार तत्व आहे. या सगळ्या घटांमध्ये ते भरलेलं आहे, त्याला स्वतःचा आकार नाही आहे. पण आपण काय समजतो? ते माझ्या देहाच्या आकाराचं आहे, ते त्याच्या देहाच्या आकाराचं आहे, असं अजिबात नाही. ते प्रत्येकाच्या जाऊन त्याच्या आकाराचं ते झालं. आणि भगवद्गीता आपल्याला सांगते ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. सर्वांच्या हृदयामध्ये ईश्वर आहे आणि तो काय करतो तर मायेच्या चक्रावरती घालून तो गरा 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 सगळ्या जीवांना फिरवतो. पण तो सगळ्यांमध्येच आहे ना. मग आता दुसरा विचार त्याच्यामध्ये असा आहे की त्याला ही सृष्टी चालवायची हो, त्यांनी निर्माण केली आहे, पण तो चालवणार कशी? चालवणार कशी तो? तर तो प्रत्येक जीवाच्या प्रारब्धाप्रमाणे तो चालवतो. प्रत्येक जीवाचं जे प्रारब्ध आहे, प्रारब्ध येतं कुठून? आपल्याच कर्मातून येतं. आपणच ते कर्म काय चांगलं काय वाईट ते करून ठेवलेलं आहे. मग आता प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार तो आता कोण आहे फक्त तिथे
बघा बँकेमध्ये कोण असतो? मॅनेजर असतो. आता आपण जर बँकेमध्ये आपल्या अकाउंटमध्ये जर पैसे असतील, आपण काढायला गेल्यानंतर आपल्या अकाउंटमध्ये पैसे आहेत तोपर्यंत आपण स्लिप भरून आपल्या अकाउंटमधले पैसे काढू शकतो. पण जर पैसे संपले तर तो स्वतःच्या खिशातले देत नाही. तो काय म्हणतो? तुमचे पैसे अकाउंटमधले संपले, नील झाला तो अकाउंट. मग आपण मोकळ्या हाताने परत येतो. दृष्टांत संपला. आता जोपर्यंत आपल्या प्रारब्धाचा हिशोब त्याच्याकडे आहे तोपर्यंत देण्याचं काम तो करतो. प्रारब्ध संपलं की मग तो कुठून देणार? मग जन्ममरण चुकलं. संचित प्रारब्ध क्रियामाण अवघा झाला कुठून म्हणतात तुकोबा? आणि संचित कर्म जे आहे ते आमचं जळून गेलं, नंतर क्रियामाण कर्माचा आम्हाला लेप लागत नाही आणि प्रारब्ध कर्म आम्ही भोगून संपवतोय. कारण सगळ्या जीवनमुक्तांना ती काय आहे तर ते बांधील प्रारब्ध कर्म, ते टाळता येत नाही. पण असं आहे की नावाने जे आहे किंवा ह्या ब्रह्मज्ञानाने जे आहे किंवा खरा देव जो आहे तो जर आपण ओळखला तर हे सगळं काय होतं तर जळून जातं. याला एकच उपाय आहे, खरा देवाची ओळख करून घेणं आणि तो देव मी आहे याची अनुभूती घेणं. आणि म्हणून सातत्याने जे आपल्याला संत म्हणतात की खरा देव जो आहे तो खरा देव जो आहे तो ओळखा. बघा 4 स्तर आपल्यासमोर मी मांडले. पहिला मूर्ती आहे, दुसरा सगुण साकार अवतार आहे, तिसरा स्तर जो आहे तो सगुण निराकार ईश्वर आहे. तर सगुण निराकार का म्हटलेलं आहे? आपण कधी कोणी ईश्वराला बघितलेलं आहे का? आपण म्हणतो ईश्वर आहे ईश्वर आहे, पण कोणी बघितलं आहे का? पण आता भगवद्गीतेमध्ये जे विराट रूप दर्शन भगवंताने दाखवलेलं आहे तो हा सृष्टी जो आहे हा त्याचा देह आहे. आणि या सृष्टीच्या रूपाने तो आपल्याला अनुभवाला येतो, पण तो स्वतः प्रत्यक्ष दिसत नाही. म्हणून त्याला सगुण निराकार असं म्हटलेलं आहे. आणि चौथा देव जो आहे तो खरा देव आहे. मग आता आपल्या जीवात्म्याला म्हणजे आपण जो जीव आहे की जे माझं मूळचं स्वरूप निर्गुण निराकार आहे, पण त्या खऱ्या देवाची मला ओळख नाही आहे. म्हणून पायरी पायरीने टप्प्याटप्प्याने हळूहळू आपल्याला खालून वरती जायचं आहे. जसं मी आत्ता सांगितलं तसं की आपल्यासमोर मूर्ती आहे, अवतारांच्या कथा आपण ऐकतो. अवतारांच्या कथा ऐकताना आपण रामरायांचे गुण आहेत बघा, उत्तम गुणांनी मंडित असे रामराय आहेत. 64 गुण रामरायांचे सांगितलेले आहे. आणि समर्थ म्हणतात दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. सुरुवातीची स्टेज काय आहे की रामरायांचं चरित्र जर बघितलं त्याच्यातले 2-4 जणी गुण माझ्या अंगात आले तरी माझं आयुष्य कुठे सार्थक, माझं आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अवतारांचा हा आपल्याला उपयोग आहे. बघा प्रत्येकाचा एक रोल आहे ह्या आपल्या आयुष्यामध्ये. आणि तिसरा जो रोल आहे की जे अवतार आहेत ते ईश्वराचे आहे. आणि त्या ईश्वराचा रोल जो आहे ना तो खूप मोठा आहे आणि त्याचा थोडा जास्त विचार करणार आहोत म्हणजे आपल्याला जरा स्पष्ट कल्पना येईल. कारण ते ईश्वराचा रोल आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा असतो. जसं मी आत्ता म्हटलं तसं ईश्वराचं दर्शन आपल्याला कुणालाही झालेलं नाही आहे. आता ईश्वर हा कशाने सिद्ध होतो तर ईश्वर हा शास्त्राने सिद्ध होतो. शास्त्रामध्ये सांगितले की ईश्वर आहे. आणि जर कोणी म्हटलं की तुमचा ईश्वर आहे तर आम्हाला दाखवा, तुमचा देव आहे तर आम्हाला दाखवता येईल का? नाही दाखवता येणार. मग आपण त्याला आपल्याला संतांनी उत्तर दिलेलं आहे की ज्या अर्थी ह्या सृष्टीचं चक्र सुव्यवस्थित सुरू आहे, सूर्याने वेळेवरती उगवावं, त्यांनी कधी मावळावं, चंद्राने कधी उगवावं, समुद्राने आपली मर्यादा ओलांडू नये, हे ऋतुचक्र जे आहे एकामागून हे अगदी सुव्यवस्थित सुरू आहे. आता ही जी पंचमहाभूतांची जी सृष्टी बनलेली आहे या पंचमहाभूतांचा स्वामी तो आहे आणि ह्या स्वामीच्या आज्ञेने हे सगळं चक्र सुरू आहे. ज्या अर्थी हे चक्र व्यवस्थित सुरू आहे त्या अर्थी हे चक्र चालवणारा नक्की असा कोणीतरी आहे, हे तर मान्यच करायला पाहिजे. आता घरामध्ये आपलं 5 माणसांचं कुटुंब असतं पण एक असतो की नाही कोणीतरी प्रमुख. त्या प्रमुखाच्या आज्ञेने सगळं सुरू असतं की नाही. मुलांना म्हणणार हे कर नाही, बाबा नको म्हणतात. असं असतो की नाही प्रमुख, कुटुंब प्रमुख ज्याला आपण म्हणतो तो कुटुंब प्रमुख असतो. तसाच या सगळ्या सृष्टीचा प्रमुख कोण आहे तर तो ईश्वर आहे. आणि त्या ईश्वराच्या आज्ञेने हे सगळं जे आहे हे सृष्टीचक्र सुरू असतं. आणि त्याच्यात काही बिघाड झाला म्हणजे काय, खरं बिघाड मनुष्य करतो. आणि बिघाड केला की मग काहीतरी प्रलय वगैरे होतात. नाहीतर असं कुठेही होत नाही, सगळं व्यवस्थित सुरू आहे, असं कुठे सुद्धा प्रलय वगैरे होत नाही. आता वृक्षतोड झाली म्हणून पाऊस कमी झाला, हे बिघाड पहिले कोणी जीवरचित सृष्टीमध्ये झाले आहे. ईश्वराची सृष्टी जी आहे, 2 सृष्टी आपल्यासमोर समर्थांनी सांगितलेल्या आहेत. एक जीवरचित सृष्टी आणि दुसरी ईश्वरचित सृष्टी.
ईश्वराची सृष्टी अतिशय कशी आहे तर त्याच्या नियमाने बांधलेली आहे. आणि जेव्हा जीव हा ईश्वराची सृष्टीच्या आज्ञा मान्य करत नाही आणि आपल्या मनाप्रमाणे सृष्टी चालवायला बघतो, तेव्हा मग त्या सृष्टीत बिघाडायला सुरुवात होते. कारण या सृष्टीचा नियामक कोण आहे तर तोच आहे. बघा, ईश्वराला अजून एक नाव आहे ईशान असं म्हणतात. आता ईशान म्हणजे तो या सगळ्याचं काय करतो तर नियमन करतो. आता नियमन करतो, मी आत्ता विषय बोलले तसं की नियमन कसं करतो तर प्रारब्धाप्रमाणे ही तो सगळी ही सृष्टी जीवांच्या तो चालवतो. म्हणजे प्रारब्धाप्रमाणे ही सगळी सृष्टी बांधलेली आहे. माझ्या प्रारब्धाचा हिशोब म्हणजे मी कुठे जन्माला यावं, कुठल्या घरात जन्माला यावं, कुठले नातेवाईक असावे, कुठला उद्योगधंदा व्यवसाय असावा, कुठल्या गावात जन्माला यावं, हे सगळं प्रारब्धाने बांधलेलं आहे. मग आता हा जर मला सिद्धांत समजला, समर्थांनी सांगितलेला हा विचार समजला, तर तक्रार राहील का? तक्रार राहील का? खरं म्हणजे मी असं ठरवलं होतं, म्हणजे माझ्यासारखी मी हुशार UPSC दिली असती, पण मी आपल्या तर कारकुनी करत बसली आहे. कारण ते त्याच्या ह्याच्यात नव्हतं योजनेमध्ये. मग त्याच्या योजनेत नव्हतं असं आपण म्हणतो, पण आता मी सांगितल्याप्रमाणे कुणाच्या ह्याच्यात नव्हतं, माझ्याच कर्माप्रमाणे ती मी करून ठेवलेली व्यवस्था होती. त्यांनी फक्त जायचं काम केलेलं आहे. मग आता जेव्हा असा ॲक्सेप्टन्स वाढत राहतो तेव्हा तक्रारी कमी होत राहतात. आधी देवास ओळखावे, मग अनन्य भावे भजावे. बघा, पुढचं चरण आहे ही अनन्यता आहे की ज्या भगवंताने ही सृष्टी निर्माण केलेली आहे त्याचा नियामक तो आहे, ते देण्याचं काम तो करतो. पुढच्या क्षणी कुठली घटना घडेल आणि माझ्या आयुष्यात काय होईल मला काहीही माहिती नाही. माझं संपूर्ण ब्लूप्रिंट भगवंताकडे तयार आहे आणि त्या ब्लूप्रिंटप्रमाणेच माझं आयुष्य चालणार आहे. बस एवढा छोटासा विचार आहे, पण आपलं किती असतं, असं का तसं का, मी असं ठरवलं होतं. तो मी 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 जो मध्ये येतो ना, तो मी खूप त्या ईश्वराच्या जवळ आपल्याला जाऊ देत नाही. आता ब्लूप्रिंट आपल्याला माहिती आहे की आपण सिनेमा बघायला जेव्हा जातो तेव्हा मागून ती फिल्म सुरू असते आणि तो समोरून काय चाललेला असतो तो सिनेमा दिसतो. आणि ते चलचित्र जे असतं ते सत्य मानून आपण त्याच्याबरोबर हसतो, आपण त्याच्याबरोबर रडतो. आणि सगळं माहिती असतं ना खोटं आहे म्हणून सिनेमा, पण तरी किती आपली त्या गुंतवणूक त्या सिनेमामध्ये होऊन जाते. अगदी त्याचप्रमाणे संतांना हे माहिती आहे की चलचित्र आहे, हे चलचित्र आहे. आणि म्हणून संतांची स्थिती कशी आहे, जे होणार ते होय नाका, ते जाणार ते जाय नाका. जे होणार आहे त्याच्या व्यवस्थेमध्ये ते होणार आहे, पण आपण मात्र त्याच्यामध्ये रडतो, मी सुखी मी दुःखी, मलाच असं का, माझ्याच वाट्याला तसं का. तर ईश्वराच्या दरबारात काय असा नियम आहे का हो की 90व्या वर्षाने माणसाने जावं आणि गर्भातल्या जीवाने जगावं? कुठला नियम आहे? कुठला नियम तुम्ही लावणार त्याला? काहीच लावणार नाही. त्या प्रारब्धाने जे आयुष्य मला मिळालेलं आहे त्या आयुष्याचा एक श्वाससुद्धा जास्त भगवंत आपल्याला इथे घेऊ देत नाही. आणि तुमचं आयुष्य संपलं की तिथल्या तिथे कुठेही तुम्ही असा, तिथेच तुमचे प्राण गेल्याशिवाय राहत नाही. म्हणजे हे सगळं जे आहे हे ईश्वराच्या नियमाने बांधलेलं आहे. आणि ह्याला ईश्वर शरणागती असं म्हणतात. आपण खूप भगवंताची उपासना करतो, पण जर हा विचार जर आपल्याला माहिती नसेल आणि जर ईश्वर शरणागती नसेल तर नामाच्या माळाच्या माळा चाललेल्या आहेत, खूप संख्या होती आहे, पण त्यांनी जसं मला ठेवलेलं आहे तसं मला मान्य नाही. इकडे नमस्कार आहे आणि इकडे तक्रार आहे. मग अशा दोन्ही गोष्टी जर असतील तर कसं काय व्हायचं? मी इतकं तुझं करते तरी माझं असं कसं, म्हणजे दुसरी कोण आहे मी काहीच करत नाही तरी तिचं तसं कसं. मी काय काय करते, पारायणा करते, मंदिरात जाते, देवाला जाते, अजून जे ते काही आपण प्रत्येकजण देवाचं करत असतो ते, आणि तरी माझ्या वाट्याला दुःख का. आणि दुसरी मात्र क्लबमध्ये जाते, पार्ट्या करते, कधी पोथी घेतलेली हातात बघितली नाही आहे तरी तिचं छान टामटूम चाललं आहे. आता असं काय येतं आपल्या मनामध्ये, मी देवाचं करते हा खरं शब्दप्रयोग चुकीचा आहे. आता मी देवाचं करते का देव आपलं करतो? हां, देवच आपलं करत असतो खरं म्हणजे. पण आपण चुकीचे शब्दप्रयोग वापरतो आणि म्हणतो की मी देवाचं करते. बघा, एक खूप छान डॉक्टर काका आपल्याला दृष्टांत सांगतात की एक VRS घेतलेले वडील आणि त्यांचा एक गुंड मुलगा. आता VRS घेतली होती, महिन्याला त्यांना काय 10-1,000 रुपये पेन्शन मिळत होतं. आता तो गुंड मुलगा असल्यामुळे तो काय करायचा, वडिलांचं पेन्शन काढून आणायचा
बँकेतून त्यांची सही घेऊन, आणि त्याच्यातले वडिलांना फक्त 1,500 रुपये द्यायचा आणि सगळे पैसे स्वतः ठेवून घ्यायचा. मग तसे आपण गुंड आहोत का? की देवानी सगळी सृष्टी निर्माण केली, त्यांनी आपल्याला एवढं भरभरून दिलेलं आहे सगळं, त्यांनी आपल्याला खूप सुख आपल्या वाटेला दिलेली आहेत, आणि तरीसुद्धा आपण म्हणतो मी तुझं करते. काय करते हो? काहीतरी नैवेद्य म्हणून दाखवते आपण त्यांना, काहीतरी दान करतो, काहीतरी आपण काय कुळधर्म कुळाचार करतो, कुठे तीर्थयात्रा करतो, आणि याला आपण म्हणतो देवाचं. हे देवाचं करणं म्हणजे जसं मगाशी म्हटलं मी तसं त्याला मूल्य आहे नक्की, पण त्याचे फार कमी मूल्य आहे त्याला. अजून एक दृष्टांत सांगते म्हणजे लक्षात येईल. बघा, माझ्या खिशामध्ये आत्ता 50 पैशाला खरं काहीच किंमत नाही आहे. आपण असं म्हणू की मी 1 रुपया घेऊन गेले भेळीच्या दुकानामध्ये चुरमुऱ्याच्या, आणि मी त्याला म्हटलं भेळवाल्याला की माझ्या खिशामध्ये 50 पैसे आहेत, तुम्ही मला चुरमुरे देता का? तो म्हणेल ताई वेड्या आहात का? 50 पैशाला भिकारीसुद्धा 50 पैसे घेत नाही हल्ली. 10 रुपये भिकाऱ्याला सुद्धा लागतात, आणि तुम्ही मला काय सांगताय 50 पैशात चुरमुरे द्या? त्यापेक्षा पैसे तुमच्या पर्समध्ये ठेवा आणि हे चुरमुरे मुठभर घेऊन जा. आता म्हटलं तर पैसे, म्हटलं तर मूल्य नाही. मग तसं काही आपलं होतं का? आपण जेव्हा देवाचं करतो तेव्हा, की म्हटलं तर मी देवाचं करताना दिसतीये, पण तो मला खऱ्या देवापर्यंत नेते का ती मला उपासना? आणि त्याच्यासाठीच आहे जर समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष झाले. जर समजून वर्तन करतात बघा, प्रत्येक टप्प्यावर आयुष्याच्या समजून आणि वर्तन करणं हे आहे. आणि अगदी आपण प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावरती समजून जर आपण तसं आचरण करत गेलो तर एक नक्की वरचा जो उंच आणि दर्जाच्या आयुष्याला प्राप्त व्हायला पाहिजे. बघा, आमच्या डॉक्टर काकांचा नेहमी एक उल्लेख असतो, ते म्हणतात आयुष्याला एक उंची आणि दर्जा प्राप्त झाला पाहिजे. आता प्रत्येक बाबतीत आपल्याला उंची लागते की नाही? पैठणी साडी पाहिजे, 25,000 आणि 50,000ची पाहिजे. उच्च म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला जी आवडते ती अत्युत्तम आवडते, दर्जाची आवडते. मग परमार्थामध्येच का आपण अध्यात्मध्यात राहतो? तर परमार्थ पण जर आपल्याला उंचीचा आणि दर्जाचा करायचा असेल तर हे संतांचे विचार समजावून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जो खरा देव म्हणून ईश्वर शरणागती जो हा रोल जो आहे हा जो आहे तो खूप मोठा रोल आहे. बघा, ईश्वर हा म्हणजे ईश्वराच्या नियमाने ही सृष्टी चालते. नंतर अष्टमहासिद्धी ज्या आहेत त्या ईश्वराजवळ आहेत. गोंदवलेकर महाराज असं म्हणतात की ज्या शक्तीमुळे जगावर सत्ता गाजवता येईल अशी शक्ती आजपर्यंत ईश्वराने कोणालाही दिलेली नाही आहे. संतसुद्धा ईश्वराच्या मर्यादेत आहेत. आपण पोथा वाचणाऱ्या गजानन महाराजांची अनेक संतांची चरित्र आपण वाचलेली आहेत. जर एखाद्याचा मृत्यू असेल तर संत म्हणतात मी तो थांबवू शकत नाही, तो ईश्वराच्या सत्तेत आहे. आणि महाराजांच्या पोथीमध्ये आहे की त्यांनी 2 महिन्याचं आयुष्य वाढवलं पण पुढचं त्याचं कमी झालं, कारण तो काय आहे? कर्माध्यक्ष आहे, तो कर्माचा अध्यक्ष आहे. ईश्वर जो आहे तो त्याच्या नियमाने ही सृष्टी चालते. आणि म्हणून ईश्वरांची उपासना करावी लागते आणि त्याच्या आज्ञांचं पालन करावं लागतं. 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ईश्वराचा रोल जो आहे की ईश्वराच्या आज्ञांचं पालन करावं जीवरूपाने जन्माला आल्यानंतर एक उपासक म्हणून, आणि ईश्वराची उपासना करावी. त्याच्या आज्ञा त्यांनी कुठे देऊन ठेवलेल्या आहेत? तर वेदांमध्ये देऊन ठेवलेल्या आहेत. आता वेद आपल्याला माहिती आहेत का? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. आमचे डॉक्टर काका गमतीने म्हणतात की मी ऋग्वेदी, तुम्ही पडलात यजुर्वेदी. जेव्हा स्थळं बघायची वेळ येते मुलामुलींची तेव्हा मग जर पसंत काय नाकारायचं असेल तर मग एकच कारण असतं, अहो तुम्ही यजुर्वेदी आम्ही ऋग्वेदी, त्यामुळे तुमचं आमचं जमत. एवढाच आपल्याला परिचय असतो वेदांचा, त्याच्या पलीकडे आपल्याला वेदांचा परिचय नसतो. मग आता हे वेदांच्या आज्ञा संतांनी आपल्या ग्रंथांमध्ये देऊन ठेवलेल्या आहेत. समर्थ म्हणतात उपनिषदे वेदांत श्रुती सगळ्या ग्रंथांचा आधार मी या दासबोध ग्रंथामध्ये घेतलेले आहेत आणि इतकं सुलभ करून संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मग संतांच्या आज्ञांचं पालन आपल्या आयुष्यामध्ये आपण करावं. संत म्हणतात मी विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत, मज देवनी जाळीत कर्मफळे. विधी निषेधांना पाळून आपल्याला बघा विधी आणि निषेध अतिशय सोपे करून सांगितलेले आहेत. विधी म्हणजे रामनाम, संतांवर श्रद्धा आणि सत्यभाषण, हे विधी सांगितले. खूप जास्त आहेत पण मी आत्ता 3च आपल्यासमोर ठेवते. निषेध आहे असत्य वचन, खोटं बोलू नये, नंतर कुणाची निंदा करू नये, ही सगळे ते निषेध सांगितलेले आहेत. आणि असं जेव्हा आपण जीवन जगतो विधी निषेधांना पालन करून आणि त्याच्यातून जी काही फळं निर्माण होतात तीसुद्धा आपल्याकडे ठेवून घ्यायची नाही, तर ती कुणाला अर्पण करायची? त्या ईश्वराला अर्पण करायची. आणि त्या ईश्वराला सातत्याने जर आपण अशी फळं अर्पण करत गेलो तर आपण करतो का?
माझा मुलगा एवढा लहान होता, थोडा मोठा झाला, शाळेत ज्ञानप्रबोधिनीमध्ये घातला. आम्ही राहतो चिंचवडमध्ये. रोज नेणं आणणं पोचवणं, आता ट्युशन्स लावणं. 10वीपर्यंतचा काळ म्हणजे 15 वर्ष होईपर्यंत, कारण मुलं 15 वर्षापर्यंत लहानच असतात, 10वीचा रिझल्ट लागत नाही आणि पुढचं करिअरला सुरुवात होत नाही तोपर्यंत आईवडिलांचा फोकस कोण असतो? मुलगाच असतो फक्त. मग एवढे कष्ट मी त्याच्यासाठी घेतले, हाडाची काढं केली, रक्ताचं पाणी केलं, काय काय केलं. आणि मग त्याला एवढं मी वाढवलं. आता तो इंजिनियर झाला, त्याचं एक स्थळ निर्माण झालं, नोकरी लागली. आता मात्र तो माझ्याकडे अजिबात. असं का झालं? कारण त्या कर्ताच्या जे मी केलेलं आहे त्याच्या मोबदल्यातल्या अपेक्षा मी ठेवलेल्या आहेत. मी मुलाला वाढवलं, मग आता मुलांनी माझ्याबद्दलचं कर्तव्य पार पाडावं ही अपेक्षा आहे. आणि जेव्हा अशी अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा काय होतं? दुःख निर्माण होतं अंतःकरणामध्ये. कारण मी जे नियोजित माझ्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे ते मी केलेलं नाही आहे. आता आई म्हणून माझं हे कर्तव्य आहे की नाही हे सगळं मुलाचं करणं? नाही तर कोण करणार? कारण समर्थ म्हणतायत की भगवंतानी आईचं निमित्त करूनच हे सगळा प्रपंच मांडला आहे. कारण आईचा रोल खूप मोठा आहे जो आहे तो. मग आता माझं कर्तव्य आहे, माझं कर्तव्य अतिशय मी निष्कामतेने केलेलं आहे. आता त्याचं लग्नसुद्धा करून दिलेलं आहे, चांगली मुलगी बघू ना, पुढे काय होईल ते माहिती नाही, पण चांगली मुलगी बघून लग्नसुद्धा करून दिलेलं आहे. आता त्याचा रोल सुरू झाला आहे, तर माझा रोल संपला आहे. पण आपण काय करतो? टेनिस कोर्ट असतं की नाही, ते दोन्हीकडून खेळतो आपण. इकडूनही मी खेळते, तिकडूनही मी खेळते. आता माझ्याकडून मी खेळणं संपलं आहे, पण तिकडूनही आपली बोलणी सुरू राहतात. अगं मी इतकं केलं, त्याने असं का करावं, मी इतकं केलं, आता बायको आली ना म्हणून आता तिच्याच मनाने वागतो. आणि उर्वरित आयुष्य आपण अतिशय दुःखी करून घेतो, कारण ते ईश्वर शरणागत नसतं. ईश्वर शरणागत हा मुख्य जो आपली ओवीचा जी मध्यवर्ती कल्पना आहे की ते ईश्वर शरणागत नसतं. जसं मला ईश्वराने ठेवलेलं आहे, जसं माझं प्रारब्ध आहे, त्या प्रारब्धाप्रमाणे हे सगळं जीवन आहे. जैसी स्थिती आहे तैशा परी आहे, कौतुक तुप आहे संचिताचे, ठेविले आनंद तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. नंतर माळीये जेऊ ते नेले, तेऊ ते निवांतची गेले, तया पाणीया ऐसे केले होवावे का. माळी बागेला पाणी घालतं तर किती तक्रार करतं का पाणी? मी बोगनवेलीला जाणार नाही, मी फक्त मोगऱ्याला जाईन. जसं पाटातून ते झुळू 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 वाहत राहतं, अगदी त्याप्रमाणे आपलं जे जीवन आहे ते त्या ईश्वराच्या आज्ञांप्रमाणे, म्हणजे ईश्वराने जे नियोजित आपल्यासाठी ठेवलेलं आहे त्या नियोजित ह्याच्यावरती जर आपलं जीवन झुळझुळू वाहत राहिलं तर तक्रार म्हणून काही राहतच नाही. बरं, तक्रार करून जर व्हायचं तर होतंच की नाही, हा आपला सगळ्यांचा अनुभव आहे. मग तक्रार केली की आपण देवापासून दूर जातो, कारण तक्रार केली की देवाची उपासना आपण कशासाठी करतो हेच आपल्या लक्षात येत नाही, की देवा मी तुझं इतकं करते तरी असं का. म्हणून देव जो आहे तो प्रेमाचा जर विषय झाला तर संत म्हणतायत बघा, तुकोबा आणि सगळे संत जे म्हणतात, आता आपल्याला माहिती आहे की चोखामेळ्यांचं चरित्र. चोखामेळ्यांची बायको बाळंत व्हायला आली होती आणि चोखामेळ्यांना वारी करायची होती एकादशीची, आणि ते एकादशीची वारी करायला गेले. तिचं बाळणपण करायला कोण आलं? आली ना, देवाच्या रूपाने रुक्मिणी माता, आत्याच्या रूपाने, बहिणीच्या रूपाने. मग आता जेव्हा आपण समर्पित भावनेने देवाची उपासना करतो की देवाला काळजी लागते, त्याला काळजी लागावी म्हणून करायची नाही हा ते आतूनच ते येतं म्हणजे. आणि जेव्हा असं अनन्य शरणागत जीवन असतं तेव्हा मग देवाला सुद्धा काय असतं तर त्या भक्ताचं तो प्रपंच बरोबर पूर्णपणे तो सांभाळतो. म्हणून ईश्वराचा रोल जो आहे, जर आपल्या मनात बरोबर ईश्वररूप जो राम आहे तो ईश्वराचा रोल जर आपण व्यवस्थित समजावून घेतला तर कुठेही तक्रार राहत नाही. जे सुखदुःख आहे, जीवरूपाने जन्माला आलो म्हटल्यानंतर पाप पुण्य समान झाल्यानंतरच हा नरदेह मिळतो. काकतालीय न्यायाने असं म्हटलं आहे की कावळा बसायला आणि फांदी मोडायला एक वेळ जशी होते तशी पापपुण्य समान झालं की हा नरदेह मला मिळतो. आणि नरदेहामध्ये पापपुण्य समान झालेलं असल्यामुळे सुख आणि दुःख हे दोन्ही आपल्याला भोगावं लागतं. थोडं कमी जास्त प्रमाण असू शकतं, पण असं कोणी नाही की पूर्ण सुखी आहे आणि असं कोणी नाही एखादी व्यक्ती की पूर्ण दुःखी आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ही सुखदुःख जी आहे ती येतच राहणार आहेत आणि आपल्याला शास्त्र हेच सांगतं. आणि म्हणून ईश्वराच्या आज्ञांचं जर आपण पालन केलं तर एकही तक्रार राहत नाही. त्याची उपासना करावी म्हणजे चित्ताची शांती होते. उपासना करताना सुद्धा जसं मी आत्ता म्हटलं की मी करता ऐसे म्हणसे तेणे तू
दुःखी होसी राम करता ऐसे म्हणसी तेणे पावसी यश कीर्ती प्रताप. मी करता म्हटलं की दुःख आहे, मी करता म्हटलं की भोक्तृत्व आलं. पण त्या रामाला अर्पण केल्यानंतर तुम्ही कितीही रामाला अर्पण करावं त्याला काही फरक पडत नाही. तो अलिप्त आहे, कारण तो मूळचा तो अलिप्त आहे, त्याला कशाचा लेप लागत नाही. तो मूळचा खरा देव जो आहे ना तो अलिप्त आहे. त्यामुळे सगळं आपण रामाला अर्पण करत राहा, म्हणजे आपण मोकळे होत राहतो. नाही तर आपण त्या गाठी घट्ट धरून जर बसला ना, मी नंदेचं केलं, मी ह्यांचं केलं, मी त्यांचं केलं, मग आपल्या वेळेस त्यांचीच नावं आठवतात आपल्याला बरोबर, कारण ती चित्तात इतके ठाण मांडून बसलेली आहे. पण मी केलं भगवंताची इच्छा म्हणून केलं, ईश्वर शरणागती त्याला म्हणतात. आणि मग ते अंतःकरण मोकळं होत राहतं. सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे असं समर्थ म्हणतात. आणि असं मोकळं अंतःकरण जे आहे ते भगवंताच्या खूप जवळ असतं. आणि असा सातत्याने म्हणून गोंधळेकर महाराज म्हणतात, जो तक्रार करतो ना तो भक्तच नाही आहे खरं म्हणजे. आणि आपल्या किती तक्रारी सुरू असतात विचार करा, आणि तरी आपण आपल्याला भक्त म्हणवतो, भक्त म्हणवून घेतो. म्हणून या निकषांवर संतांच्या वचनांवरती आपलं जीवन तपासून बघण्यासाठी ग्रंथाचा अभ्यास आहे. प्रापंचिकांसाठी तो ग्रंथांचा अभ्यास नाही, कारण प्रापंचिकांच्या जीवनाचं सार्थक त्यांच्या परीने झालेलं आहे. त्यांनी बंगला, गाडी, घोडा सगळं घेतलेलं आहे. मुलगा अमेरिकेत आहे, मुलगी जावई लंडनला आहे. त्यांच्या आयुष्याचं सार्थक त्याच्यामध्येच आहे. आणि त्यांना सांगायला पण जायचं नाही इथून गेल्यानंतर की आमच्या ताईंनी आम्हाला असं सांगितलं नाही तर अजून फजिती आहे. कारण आपण साधक आहोत, आपण उपासक आहोत. आणि त्यामुळे ह्या गोष्टी अंतःकरणात बरोबर जर धरून ठेवल्या आणि तसा प्रवास जर आपण केला, म्हणजे तशी साधना जर आपण केली, नाही ईश्वर शरणागत. मला काल त्या ताईंचं कौतुक वाटलं. त्यांचा मोबाईल कुठेतरी विसरला आणि तो काय होता तर म्यूट होता. त्यांनी आता सगळं म्यूट केला, प्रवचनं सुरू आहेत म्हणून. आणि कुठे विसरल्या त्यांना आठवेना. कालचा पूर्ण दिवस गेला पण त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य इतकं सुद्धा कमी झालं नाही, एवढंसं सुद्धा कमी झालं नाही. आणि आज सकाळी बरोबर त्यांना निरोप आला की ऑफिसमध्ये मोबाईल कुणाचा तरी मिळालेला आहे. आणि तरीसुद्धा त्या प्रवचन सत्र सोडून ऑफिसमध्ये माझाच मोबाईल असेल म्हणून त्या गेलेल्या नाही आहेत, त्या अजून इथे आहेत. प्रवचन संपल्यानंतर त्या म्हणाले की मी जाऊन बघेन ऑफिसमध्ये कोणाचा मोबाईल आहे. बघा छोटीशी गोष्ट आहे, जरी आपल्यावर आली असती तर कुणाचा माझाच बहुतेक मोबाईल असेल, आधी जाऊन 9 वाजता बघू देत काय आहे ते. फार छोट्या छोट्या गोष्टी असतात. या गोष्टीतून आपण जेव्हा पुढे 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 जात राहतो ना, तेव्हा अंतःकरणाची शांती आपण ढळू देत नाही. आणि अत्यंत शांत स्थिती अंतःकरणात जेव्हा निर्माण होतं, जेव्हा त्या शांती तिथे भगवंत आहेच, भगवंत आहेच. भगवंत फार दूर नाही आहे. म्हणून ईश्वराचा रोल जो आहे तो ईश्वराचा रोल आपण जर परिपूर्ण जर आपण समजावून घेतला. बघा इथे अजून म्हटलं त्यांनी की महत्व भाव हा ईश्वर तत्व जे आहे ते व्यापक आहे. आता ईश्वर तत्व जे आहे, आता हे ब्रह्माच्या खालोखाल आहे असं का बरं म्हटलेलं आहे? कारण हा अनंत कोटी ब्रह्मांडाचा शास्ता आहे. ईश्वर जो आहे तो ही अनंत कोटी ब्रह्मांड तो चालवतो. आणि म्हणून ईश्वराची उपासना आपल्याला सांगितलेली आहे. बघा समर्थांनी खूप छान उदाहरण दिलेलं आहे की एखाद्या राज्यात जर आपण गेलो, आता राज्य आपल्याला लवकर लक्षात येणार नाही पण येईल आता जे इथे आहेत तर त्या राजाला मुजरा करून आल्याशिवाय त्या राज्यात राहण्यासाठी आपल्याला परवानगी मिळत नाही. किंवा आपण सोपं घेऊयात, आपण एखाद्या कुटुंबात गेलो तर तिथले जे यजमान असतात त्यांना आपण काय म्हणतो तर त्या यजमानांना आपण सांगितल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. किती जरी आपल्यासमोर बाकीचे कुटुंबीय आले तरी आपण म्हणतो ते यजमान कुठे आहेत, मुख्य कुठे आहेत घरातले. अगदी त्याचप्रमाणे हा सगळ्यांचा कोण आहे तर नियामक तो ईश्वर आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाचा शास्ता ईश्वर आहे. आणि म्हणून त्याच्या राज्यामध्ये आपण राहत असल्यामुळे त्याची उपासना करायची आहे. आणि त्याच्या उपासनेने जोपर्यंत आपलं चित्त शुद्ध होत नाही आणि त्याला आपण अनन्य शरणागत राहत नाही. बघा ह्याच्यामध्ये खूप एक छान विचार आहे, जे मी आत्ता सांगितलं तसं की ते नियोजित आहे ते माझ्यासाठी होणार आहे, जे अपेक्षित आहे ते माझ्या मनासारखं आहे. कारण ते माझ्या मनाने मी ठरवलेलं आहे की असं असं असावं, माझ्या मुलाने डॉक्टर व्हावं, माझ्या अजून काय काय मला बंगला असावा, फार्म हाऊस असावं, असं हे कुणी ठरवलेलं आहे? हे मी ठरवलं आहे. पण तू किती जरी ठरवलंस तरी तुझ्या प्रारब्धात जे आहे नियोजित तेच तुला मिळणार आहे. ठीक आहे, ठरवायला काही हरकत नाही आहे. पण त्याच्याबरोबर जर हा विचार असेल की माझ्या प्रारब्धामध्ये या गोष्टी होत्या, याच्यामध्ये मी समाधानी आहे. समर्थ त्याला आपल्याला उत्तर देतात, अवघ्यांचे अवघे सजे तो अवघेची होती राजे. सगळ्यांचंच सगळ्यांच्या मनासारखं झालं असतं तर सगळेच राजे झाले असते. मग आता
इथे नियमन कोणाचं आहे तर ईश्वराचं आहे. त्याची एक सत्ता आहे आणि म्हणून तो सत्ताधीश आहे. या सगळ्यांचा कोण आहे तर तो सत्ताधीश आहे. म्हणून मी आत्ता विचार जो सांगत होते त्याच्या नियोजनामध्ये जे असेल त्याप्रमाणे जर आपण आपलं आयुष्य व्यवस्थित व्यतीत करत राहिलो तर एक वेळ अशी येते की त्याचं नियोजन आणि माझं नियोजन एकच होऊन जातं आणि मीच ईश्वर होते. बघा आता झेपतंय की नाही किंवा पेरतंय की नाही. म्हणजे किंवा जसं संत आणा डोळ्यासमोर की संत ईश्वररूप का झाले. कधी तक्रार केली का तुकोबांनी? नाही केली. उलट म्हणतात बरे झाले देवा बाईला कर्कशा. बरं झालं तुम्हाला बायको कर्कश दिली म्हणून मी तुझ्या चरणांशी येतोय. एकनाथ महाराज म्हणतात की माझी बायको इतकी सुदृढ आहे की मला घरातलं काहीच बघावं लागत नाही प्रपंचातलं, म्हणून मी तुझ्या चरणांशी येतोय. तुलसीदास म्हणतात, तुलसीदासची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांचं बायकोवर इतकं प्रेम होतं की बायको माहेरी गेल्यानंतर ते सापाला दोर समजून बायकोच्या आपल्या पत्नीच्या खोलीत गेले आणि बायकोनी फटकारलं की इतकी जर भगवंताबद्दल तुम्हाला श्रद्धा निर्माण झाली तर भगवंत तुम्हाला प्रसन्न होईल. म्हणजे काय आहे, प्रत्येक आणि आपलं जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये कसा तो विचार केलेला आहे. म्हणून आपण प्रत्येकजण आपल्याला जो प्रपंच मिळालेला आहे तो प्रपंच भगवंतानी माझ्या वाट्याला दिलेला आहे आणि त्याच प्रपंचामध्ये राहून मला ईश्वर शरणागत कसं राहता येईल असा विचार आपण प्रत्येकाने करायचा आहे. कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, तिचं प्रारब्ध वेगळं आहे, सगळं वेगळं आहे. इथे आपण जे विचार सांगतो ते सगळे सर्वसामान्यपणे पण सांगतो, पण प्रत्येकाने जर आपण मनन केलं तर आपण आपल्याला जर लावून घेतला विचार तर लक्षात येतं की अरे हे बरोबर आहे बरं का. आणि म्हणून मनन हे जे आहे ते खूप काय आहे तर खूप आपल्यासाठी आवश्यक आहे. आपला विषय चालला होता तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा शास्त्र आहे आणि ब्रह्मतत्व जे आहे ते अनंत कोटी ब्रह्मांडांना व्यापून उरलेलं आहे. फक्त आता असं आहे की ईश्वर जो आहे सगुण निराकार आहे, त्याचा देह दिसतो. आता जसं मी म्हटलं सृष्टीरूपाने मूर्ती तर दिसते, अवतार जरी आपल्यामध्ये नसले तरी मूर्तीरूपाने आपण बघू शकतो, कथा ऐकू शकतो. ईश्वराचा रोल आपल्याला मी आत्ता आपल्यासमोर सांगितला आणि निर्गुण निराकार ब्रह्म मात्र आपल्याला ते दिसत नाही, कारण ते इंद्रियांना गोचर होतच नाही. ते कसं आहे तर ते अगोचर तत्व आहे आणि अनंत कोटी ब्रह्मांडांना व्यापून उरलेलं आहे. माऊली म्हणतात की आकाशाच्या चाळणीत ते चाळून घ्यावं. आता आकाशाची चाळणी केवढं मोठं आकाश आहे आणि त्याच्यामध्ये काय त्याच्यातनं ते गाळून घ्यावं तर इतकं कसं आहे तर ते सूक्ष्म तत्व आहे. आणि असं हे सूक्ष्म तत्व आहे ते आपल्याला अनुभवाला कसं येईल. थोडा शेवटचा विषय बोलू आणि थांबूया, कारण विषय खूपच मोठा आहे, पण आता मी आवर्ता घेते. ईश्वराचं अजून एक नाव आहे प्रभू. तो या सृष्टीची उत्पत्ती करतो. आत्ता आपण बघितलं की सृष्टी तो काय करतो, उत्पन्न करतो. नंतर उत्पत्ती केल्यानंतर त्याच्यामध्ये तो प्रवेश करतो, तेही पण बघितलं त्याचा रोल जो आहे तो. प्रशासन करतो त्याचं, म्हणजे स्थिती जी आहे ती सगळी सांभाळतो, हे सगळं नियमाने चालावं त्याच्यामुळं. उत्पत्ती, प्रवेश, प्रशासन, स्थिती आणि प्रबोधन करतो. आता प्रबोधन करतो का ईश्वर आपल्याला? कसं करणार प्रबोधन? तर ईश्वराची काल जो आपला विषय झाला होता की निष्काम कर्म म्हणजे त्याच्या आज्ञांचं पालन करावं आणि निष्काम उपासना करावी, म्हणजे चित्ताची शुद्धी होते आणि चित्ताची शांती होते. आणि उत्पत्ती, स्थिती, प्रवेश, प्रशासन आणि प्रबोधन करण्यासाठी तोच ईश्वर सद्गुरूंच्या रूपाने देहामध्ये येतो. कारण ईश्वर किती विष्णू सहस्रनाम म्हणा, ईश्वर कुणाला अनुभवाला येईल का विष्णू चतुर्भुज विष्णू नाही येणार. मग तोच ईश्वर सद्गुरू संस्थेच्या रूपाने आपल्या समोर येतो देहामध्ये आणि मग ईश्वराचं स्वरूप आपल्याला सद्गुरू दाखवून देतात. जे समर्थांनी आपल्या ग्रंथामध्ये आपल्याला सांगितलंय की तो खरा देव कसा ओळखा, त्या ईश्वराचं स्वरूप दाखवून देतात आणि ते म्हणतात अरे तूच ईश्वर आहेस. तत्वमसी महावाक्याचा सद्गुरू आपल्याला उपदेश करतात की ते ब्रह्म तू आहेस. एक छोटासा दृष्टांत सांगते. एक मेंढपाळांचा कळप होता. मेंढपाळांचा कळप आता आपल्याला माहिती आहे की जर तो मेंढपाळांचा कळप जर रस्त्यामध्ये आला तर आपल्याला 15-15 मिनटं थांबावं लागतं, इतका त्या मेंढपाळांचा कळप असतो. त्या मेंढपाळांच्या कळपामध्ये एक सिंहाचा छावा, छोटासा बछडा अगदी लहानपणी त्यांच्यामध्ये आला तो आणि तो त्यांच्यामध्येच वाढला. त्यांच्यामध्ये वाढला असल्यामुळे त्याला असं वाटलं आपण पण कोण आहोत, तर हे मेंढीच होत. त्या मेंढ्या ब्या करायच्या, हा पण ब्या करत होता. कारण अवतीभोवती कोण, सगळ्या मेंढ्याच मेंढ्या.
ज्याच्या संगतीमध्ये आपण राहतो त्या संगतीचा आपण गुण घेतो, आपल्या सगळ्यांना परिचित आहे. आता एक दिवस तो मेंढपाळ जो आहे तो चरायला नेतो सगळ्या मेंढ्या जंगलामध्ये. एक मोठा सिंह येतो आणि तो सिंह आलेला बघितल्याबरोबर त्या सगळ्या मेंढ्या पळतात. आता हा सिंहाचा छावा पण पळून जातो. आता तो सिंह विचार करतोय, बघा गोष्ट आहे आलेली उपनिषदांमध्ये. तो सिंहाचा जो मोठा सिंह आहे तो विचार करतो की अरे हा मेंढ्या पळाला ठीक आहे, पण हा का पळाला, कारण हा तर माझ्याच जातीचा आहे. आता तो असा विचार करतो की जरा ह्याला एकांतामध्ये गाठूयात आपण. म्हणून तो सिंह त्या मेंढपाळाच्या कळपात जो सामील झालेला तो सिंह असतो त्याला गाठतो आणि म्हणतो, अरे त्या मेंढ्या पळायला ठीक आहे, पण तू का पळालास, तू तर माझ्याच जातीचा आहेस. तो म्हणतो, छे छे, तू मला खाशील, मी तुला भीतो, मी तुझ्याबरोबर काही येणार नाही किंवा मी तुला घाबरतो. तो म्हणतो, अरे तू चल माझ्याबरोबर. तो म्हणतो, नाही मी तुझ्याबरोबर येणार नाही, मला तुझी भीती वाटते. खूप विनवण्या करतो तो आणि त्याला त्याच्याबरोबर नेतो समजूत घालून आणि एका नदीच्या काठावरती नेतो. नदीचं पाणी असतं, त्या पाण्यामध्ये तो त्या सिंहाला म्हणतो, तू बघ बरं तुझा चेहरा कसा आहे. आणि तर माझा पण मी त्या पाण्यामध्ये माझा चेहरा दाखवतो. तो म्हणतो, तुला आयाळ आहे, मला आयाळ आहे, तुला आयाळ आहे, तू दिसतो की नाही माझ्यासारखा. असं प्रत्येक एक 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 सांगत त्याला काय करतो, म्हणजे तू माझ्याच सारखा आहेस असं त्याला सांगतो. त्याला आत्मविश्वास त्याच्या अंतःकरणामध्ये जागा करतो की तू ती मेंढी नाही आहेस, तू कोण आहेस, तू सिंह आहेस. आणि म्हणून तो म्हणतो, त्वम सिंह अस्ति, तू सिंह आहेस, तू जीव नाही आहेस, तू ब्रह्म आहेस. म्हणून सद्गुरू आपल्याला सांगतात, तू जीव नसून तू कोण आहे, तत्वमसी, ते ब्रह्म तू आहेस. आणि असा जेव्हा तत्वमसीचा बोध होतो श्री गुरूंकडून, तेव्हा शिष्याने सोहम साधनेमध्ये, म्हणजे ते ब्रह्म मी आहे असा प्रथम पुरुषी जेव्हा जो शिष्य साधना करतो तेव्हा त्याला स्वतःला ती अनुभूती येते. आणि मग ते ब्रह्म मी आहे. आधी मलाच माझी अनुभूती आल्याशिवाय सगळ्यांमध्ये मी ब्रह्म बघू शकेल का, शक्यच नाही आहे. जेव्हा मला कळतं की मीच देव आहे तेव्हा मला सर्वत्र तोच दिसायला लागतो. आणि तेच समर्थ आपल्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतायत की आधी देवास ओळखावे, मग अनंत भावे भजावे, अखंड ध्यानाची धरावे सर्वोत्तमाचे. आता ध्यान कोणाचं धरू शकतं, ब्रह्मरूप श्रीरामाचं ध्यान आहे. कारण आपण सगळे कोण आहोत तर ब्रह्मरूप आहोत. सर्वाघटी राम, देहादेही एक, सर्व घट आपल्या देहाला संत काय म्हणतात, घट आहे. त्या घटामध्ये कोण आहे, राम आहे. तो निर्गुण निराकार आहे आणि तो सर्वत्र घनदाट भरलेला आहे. भरला घनदाट हरी दिसे, गीता ठावया राघवे विण नाही, असं सर्वत्र ते ओतप्रोत भरलेलं जे तत्व आहे. आणि त्या तत्वाची जेव्हा अनुभूती येते, पण आता अनुभूती कधी येईल, हे सगळे रोज जर आपण खालून पुढे जर आपण व्यवस्थित समजावून घेतले आणि त्या समजल्याप्रमाणे जर आपण तशी साधना करत राहिलो तर त्या देवाची ओळख व्हायला फारसा वेळ लागत नाही. आणि अशी समर्थांच्या कृपेने, सद्गुरूंच्या कृपेने माझ्यासह आपल्या सगळ्यांना त्या खऱ्या देवाची ओळख हो, ही आपण सद्गुरूचरणी प्रार्थना करूयात. इथेच माझ्या वाणीला मी विराम देते. जय जय रघुवीर स्वामी.